सर्व जे कार्यक्रम आहेत नियोजित ते होणार आहेत आणि त्यांना मंडळाकडनं बक्षीस सुद्धा शिक्षकांच्या मार्फत पाठवलं जाणार आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी कोणीही न जाता या ठिकाणी थांबायचं आहे। सगळ्यांचं डान्स जे आहेत कार्यक्रम जे आहेत नियोजित ते आपण या ठिकाणी घेणार आहोत। अखिल विश्वाला शांती अखिल विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर, महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे पहिले जनक छत्रपती शाहूराजे, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, इंग्रजाविरुद्ध लढा देणारे आणि आदिवासी समाजाचं जल जंगल आणि जमीन याविरुद्ध यासाठी सातत्याने लढा देणारे धरती आबा लोकनायक जननायक बिरसा मुंडा आणि या देशासाठी हुतात्मे दिलेले सर्व हुतात्मे क्रांतिकारक यांना मी मानाचा मुद्रा करतो आणि या विषयाला सुरुवात करतो। खरं तर आज माणूस माणसापासून दूर जाण्याचा काळ आहे। माणूस हा माणसापासून तुटण्याचा हा काळ आहे। माणूसच माणसातून डिलीट होतो की काय असा संभ्रम अवस्था निर्माण व्हावी अशी एक काळ आहे। मोबाईल, टीव्ही, अंगणात या इत्यादी सगळ्या प्रसार माध्यमाच्या जाळ्यात अडकलेला आजचा माणसाचा हा एकमेकाशी असलेला संवाद जणू काही संपतो की काय असा परिस्थिती असताना आज जय आंबे तरुण मंडळ केव यांच्या वतीने शिक्षण व संस्कार या विषयावर व्याख्यान आयोजित करणं आणि या व्याख्यानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहणं हे खरोखरच अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट आहे। त्यासाठी मी या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य आणि तुम्हा सर्व श्रोत्यांचे आभार आणि अभिनंदन करतो। त्यासाठी या मंडळासाठी आणि स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। खरं तर शिक्षण आणि संस्कार हे मानवी जीवनाचे दोन मूलभूत अंग आहेत। ते एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, किंबहुना ते एकच आहेत। शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टी जर योग्य वेळी आपल्याला भेटलं तर आपण मानवी जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो। याचे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत। शिक्षण आणि संस्कार याच्यातील फरक समजून घेताना एक साधा उदाहरण आपण समजून घेऊया। समजा केळीचं साल्ट खाऊन केळी खाणं ही एक कृती आहे। ते खाल्ले साल हे टोपलीत टाकणं ही प्रकृती आहे आणि खाल्लेलं केळीचं साल हे रस्त्यावर फेकून देणं हे विकृती आहे। पण आपण केळी खाल्लेलं नसताना दुसऱ्यांनी टाकलेले साल उचलून ते कचरा कुंडीत टाकणं ही संस्कृती आणि संस्कार आहे। जर असे आपल्या विद्यार्थ्यावर घडले तर नक्कीच ते समाजासाठी उपयुक्त ठरतील, देशासाठी उपयुक्त ठरतील आणि राष्ट्रासाठी उपयुक्त ठरतील। पर्यायाने आपलं गाव, जिल्हा, राज्य आणि राष्ट्राचं नाव होईल आणि व्यक्तिमत्वाचा विकास होईल। म्हणून जीवनात जर पुढे जायचं असेल तर आपल्याला शिक्षण आणि संस्कार पाहिजे। संस्कार म्हणजे हे तुम्हाला शुद्धतेकडे घेऊन जातंय। हे तुम्हाला संस्कार हे आपल्याला दिशा दर्शवतात, संस्कार हे आपल्याला मार्ग दाखवतात आणि शिक्षण आणि संस्कार या दोघांच्या जोडीने आपण आपल्या मानवी जीवनाचा विकास करू शकतो। असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येईल। शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची अनेक व्याख्या आहेत। त्याच्यातील गोविंद महाराज म्हणतात शिक्षण म्हणजे सुसंस्काराचे दान। आपण लोकांना दिलेलं संस्काराचं जे पेरणी आहे ते म्हणजे खरं शिक्षण आहे। आणि विनोबा भावे त्या पुढे जाऊन म्हणतात शिक्षण म्हणजे शाळेत शिकवलेलं विसरल्यानंतर आपल्या डोक्यात जे राहतं ते खरं शिक्षण आहे। म्हणजे ह्याचा सांगण्याचं तात्पर्य असं आहे, जर आपण घेतलेल्या शिक्षणाचा आपल्या समाजाला किंवा व्यवहारात जर आपल्याला उपयोग होत असेल तर खऱ्या अर्थानं त्याला शिक्षण म्हणता येईल। त्यासाठी एक नावाडी असतो आणि नावाडी तो रोज आपल्या सगळ्या प्रवाशांना या काठापासून त्या काठापासून नदीच्या किनारी घेऊन जात असतो। एके दिवशी एक विद्वान त्या नावाड्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो मला नदीच्या त्या पलीकडे जायचं। मग ते नावेतून जायला चालू लागतात आणि जाता जाता हा विद्वान माणूस त्या नावाड्याला अनेक प्रश्न विचारत असतो। मग तो म्हणतो तुला रामायण आणि महाभारतातलं काही माहित आहे का? मग तो नावाडी म्हणतो मला नाही माहित। मग तो विद्वान म्हणतो मग तुझा पाव जन्म वाया गेला। मग पुढे असंच चर्चा चालू राहतं आणि तो पुढे जातो इंग्लिश मधलं काही समजतंय का? मग त्यावेळेला तो नावाडी म्हणतो मला नाही काय समजत। तो म्हणतो तुझा अर्धा जन्म वाया गेला। मग पुढे तो तसाच जातो तुला वेद उपनिषद याच्याबद्दल काय माहित आहे का? तो नावाडी म्हणतो मला नाही माहित। तो म्हणतो तुझा पावन जन्म वाया गेला। मग असं असताना अचानक वातावरण असं बदललं, तसंच वातावरण बदलतो, एकदम ढग जमा होतात,
सोसाट्याचा वारा सुटतो आणि जो जो पाऊस पडायला लागतो तोपर्यंत नाव नदीच्या मधोमध गेलेला असतो आणि त्याच वेळेला नावाडी त्या विद्वानाला विचारतो, साहेब तुम्हाला पोहता येतंय का? तो म्हणतो मला पोहता येत नाही, पण पोहण्याचे सगळं माहिती आहे, त्याचे बॅकस्ट्रोक असतात, अमुक असतात, फ्री स्टाईल असतंय, असं पोहायचं असतं, सगळं माहिती आहे, पण मला पोहता येत नाही. तो म्हणतो आता वादळ सुटेल, लाटा यायला लागलेत, नाव हेलकावे खायला लागलेत, नाव आता बुडणार आहे. आता तुम्हाला जर पोहता येत नसेल तर तुमचं शिक्षणच काय, तुमचा अख्खा जन्मच फुकट गेला. म्हणून तो उडी टाकतो आणि नदीतून पोहत मागे जातो. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की फक्त आपण आपल्याला शिक्षणातून विकास होणार नाही, त्या शिक्षणाच्या जोडीला आपल्याला व्यावहारिक पाहिजे, म्हणजे त्याच्या आपल्यावर त्याचे संस्कार पाहिजेत, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. म्हणून शिक्षण आणि संस्कार हे एकाच रथाचे दोन चाक आहेत, एकाला सोडून एक राहता येत नाही. म्हणून आपण शिक्षण आणि संस्कार या दोन्ही माध्यमातून पुढे जायला पाहिजे. जर आपण विचार केला तर शिक्षणाचं आणि संस्काराचं महत्व आहे, त्याचा आदर्श उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. असंच एकदा लहानपणी बेंगळूर मुक्कामी असताना छत्रपती शिवाजी महाराज महाली जातात आणि रात्री बघतात तर छत्रपती शिवाजी महाराज महालात दिसत नाहीत. मग निजामातांना प्रश्न पडतो की एवढ्या रात्री कुठे गेले असतील. ते तिथंच वाट बघतात, महाराज आत येतात आणि त्यांना विचारतात, राजे एवढ्या रात्री कुठे गेले होते? त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, अजून लहान होते, बालपणीच्या गोष्ट आहे, 7-8 वर्षाचे शिवाजी राजे होते. ते म्हणतात, मासाहेब बाजूच्याच महालामध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम चालू होता, ते नाच गाण्याचा कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. मग जिजामातांना दुःख होतं की आपल्या मुलांना नाच गाण्याचा कार्यक्रम बघायला जावं, हे कसले संस्कार याच्यावर होतील. मग त्यांनी त्या बेंगळूर मुक्कामी असताना म्हणजे कर्नाटक असताना ठरवतात की ह्याच्यावर आपण योग्य ते संस्कार केलं पाहिजे. लहानपणापासूनच महाभारत रामायणातल्या गोष्टी सांगत होत्या, तरी सुद्धा ते नाच गाणे बघायला गेले. म्हणून तिथून त्याने 22 दिवस विजयनगर जवळच असलेल्या विजयनगरचं साम्राज्य दाखवण्यासाठी घेऊन गेले हंपी येथे. आणि तिथं दर दिवशी त्यांना विजयनगर साम्राज्य आणि तिथले जे राजे होते त्यांनी गाजवलेले पराक्रम, त्यांच्यावरचे संस्कार दाखवले. आणि शेवटच्या दिवशी हंपीच्या त्या डोंगरावर उभा असताना 22व्या दिवशी महासाहेबांनी सांगितलं, राजे तुम्ही 22 दिवस इथं उघड्या डोळ्याने हा साम्राज्य बघताय, बघा 250 वर्षापासून हे साम्राज्य वैभवाने ढोलाने इथं नांदतो आहे, इथले प्रजा सुखी आहे, इथं आया बहिणींचं रक्षण केला जातो, आया बहिणींना नाचवून त्यांचा नाच बघितला जात नाही. तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात जाऊन आया बहिणीचं रक्षण करणारं रयतेचं स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि त्याच संस्काराच्या बीजातून आपल्याला सगळ्यांना पुढचा विषय माहित आहे, महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मग हे शिक्षण आणि संस्कार बालपणापासून जर भेटले तर नक्कीच असे अनेक छत्रपती आपल्यामधून पण घडतील. म्हणून या छत्रपती शिवरायांचं वर्णन करताना वामनराजा म्हणतात, शिवरायांच्या छायेखाली नांदत होते प्रजा, शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हतं वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. संस्कार कसे होते बघा, ते नाच गाण्यावरचं केलेलं संस्कार पुढच्या कडव्यात सांगितलेलं आहे. जिच्या रूपाचं ऊन सूर्यासारखं तळपत होतं, जिच्या रूपाचं ऊन सूर्यासारखं चळकत होतं, जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी तरुणी होती एका मुस्लिमाची सून, अशा देखणी तरुणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा हा सिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बालपणीचे हे संस्कार, त्या संस्काराच्या जोरावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि इथल्या महाराष्ट्रातील तमाम आई बहिणींचं रक्षण करून रयतेचं एक राज्य इथं उद्यान केलं. त्याचप्रमाणे तुम्ही एकदा असंच सगळे मंडळी बघितलं असताना सगळ्यांनी मोठ्या माणसाने एक सवय असते, लहान पोरं दिसलं की लगेच विचारतात, तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय, तुला काय व्हायचंय. मग असेच एका ठिकाणी असं पोरांचा गोळका बसलेला होता. मग त्याच्यातलाच एखादा बुजुर्ग माणसाने विचारलं, तुला काय व्हायचंय? तर त्याच्यातला एका पोराने मला डॉक्टर व्हायचंय, दुसरा म्हणला मला इंजिनियर व्हायचंय, तिसरा म्हणाला मला वकील व्हायचंय, चौथा म्हणाला मला बॅरिस्टर व्हायचंय. आणि एक मुलगा होता, त्या मुलाला विचारल्यावर तो म्हणाला मला टांगेवाला व्हायचंय. टांगेवाला व्हायचं आहे असं म्हणल्यानंतर आजूबाजूची सगळी माणसं हसायला लागले. तिथंच आई उभी होती, आईला पण वाईट वाटलं, आपल्या मुलाला बघून सगळ्यांनी हसलंय. मग आईने नंतर त्या मुलाला बोलावलं की विचारलं, बाबा तुला टांगेवाला व्हायचंय का? तो मुलगा म्हणाला, हो आई मला टांगेवाला व्हायचंय. मग काय करावं म्हणून आईने भगवद्गीतेचा पुस्तक काढला. भगवद्गीतेमध्ये महाभारताचा जो प्रसंग होता, कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं सारथी होऊन टांगेवाल्यासारखा रथावर उभा होता, तो चित्र दाखवला. तुला टांगेवाला व्हायचंय ना? तो हो, पण जगाला दिशा दाखवणारा असा टांगेवाला हो जसा श्रीकृष्णाचा. आणि त्याच मुलाने 11 सप्टेंबर 1893 ला शिकागो मध्ये मग भारताचा जो संस्कृतीचा जो पताका लावला,
आणि त्यांनी सगळ्या जगाला उद्देशून म्हणलं माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, तेच म्हणजे स्वामी विवेकानंद. म्हणून जर लहानपणी आपण मुलावर योग्य संस्कार केलं तर नक्कीच त्याचं आपल्याला फलित मिळतात. पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सुरुवात कुठून करायचं, संस्कार कुणी करायचं, संस्काराची जबाबदारी कोणावर आहे, यासाठी आपण विचार केला पाहिजे. पण म्हणतात असं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. म्हणजे कुठलीही गोष्टीची सुरुवात हे आपल्या स्वतःपासून आणि आपल्या घरापासून होतो. पण आज आपल्याकडे प्रॉब्लेम तेच झालाय, कुणी कुणाला सांगायचं आणि कुणी कुणावर संस्कार करायचा हा मोठा प्रश्न आहे. दोन नवरा बायको असतात, मग त्या नवरा बायको असतात, सुखाचा संसार चालू असतो. एका दिवशी बायको काय करते, बाहेर चुलीवर दूध तापवायला ठेवते आणि आत जाऊन घरामध्ये काम करत बसते आणि तिकडे कामामध्ये ती गुंग होऊन जाते आणि विसरून जाते की आपण दूध तापवायला ठेवलेलं आहे. तिकडून नवरा येतो आणि बघतो तर काय दूध ओतू जायला लागलेलं आहे. तो ओतू जायला लागलेला आहे तर तो सरळ काय करतो, घरात घुसतो आणि बायकोला शिव्या घालायला लागतो, तुला कळत नाही का, दूध बाहेर ठेवून तू आत काय करते, दूध एवढं महाग आहे, दूध ओतू चाललंय, अमुक झालंय तमुक झालंय. हे सगळं झाल्यानंतर ती बाई शांतपणे, त्या बायकोने दिलेलं उत्तर आहे, खरंच आपण सगळ्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे. ती म्हणते, साहेब तुम्ही बाहेरून आत येऊन माझ्यावर एवढं ओरडण्यापेक्षा स्वतः जर त्या चुलीतलं जाळ जरी बाहेर ओढले असते तरी दूध उतू जाण्यापासून वाचलं असतं. दूध आता उतूच नाही, करपून गेलेलं आहे. मुलांच्या संस्काराच्या बाबतीत पण आपलं असंच झालंय. आपल्याला वाटतंय की आपण एकदा शाळेत नाव टाकलं की गुरुजी बघून घेईल, शाळा बघून घेईल, मुलाला शिक्षणही देईल आणि संस्कारही करेल. पण त्या नादात ते जाळ कुणी टाळायचं, मग एकमेकावर आपण नुसताच म्हणतो ते गुरुजींनी करायला पाहिजे होतं, शाळेने करायला पाहिजे होतं, गावाने करायला पाहिजे होतं, पण स्वतःहून कुणीच ते जाळ अगोदर काढायला तयार नाही. म्हणून जर विद्यार्थ्यावर संस्कार करायचा असेल तर पालक, शिक्षक, शाळा आणि समाज या सगळ्यांचा जर ताळमेळ असेल आणि ज्याला दिसेल त्यांनी त्याच वेळेला जाळ जर ओढलं बाहेर, म्हणजे विचाराचं जाळ त्याला हटकलं, तर नक्कीच आपले विद्यार्थी हे संस्कारशील होतील. म्हणून आपण सुरुवात हे आपल्यापासून करायचंय, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक संस्कारशील पिढी जन्माला येईल आणि संस्कारशील पिढी आपल्याला पुढं जन्माला भेटेल. म्हणून संस्कार आणि शिक्षण हे मानवी जीवनात महत्वाचे असले तरी ते कुणी आणि कुठून सुरुवात करायचं, तर ते आपण स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या मुलापासून सुरुवात करायचं, अन्यथा त्याच्यावर आपल्याला उपाय नाही. त्याच्यासाठी शेवटचं एकच गोष्ट सांगतोय की हे स्वतः जर आपण केलं नाही की मुलं काय करतात, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. एक बस कंडक्टर असतो, त्या बस कंडक्टरला बोलताना हरामखोर म्हणण्याची एक सवय असते. तो काही झाला तरी हरामखोर म्हणतो. घरी बोलताना पण तसंच, बायकोला पाणी मागायचं असलं तरी तो म्हणतो हे हरामखोर पाणी दे, पोराला बोलवायचं असलं तरी म्हणतो हे हरामखोर इकडे. तर मग तो बसमध्ये सुद्धा पॅसेंजरशी बोलताना त्याच पद्धतीने म्हणतो, ज्या हरामखोरांना वर चढायचंय त्यांनी वर चढा, ज्या हरामखोरांना खाली उतरायचंय त्यांनी खाली उतरा, ज्या हरामखोराने तिकीट काढलं नसेल तर तिकीट काढा, ज्यांनी तिकीट काढले असेल तर त्यांनी सुट्टे पैसे घ्या. हे म्हणत असताना हरामखोर हरामखोर म्हणण्याचा हे शब्द आहे त्याच्या तोंडातून वारंवार जात असतो. आणि त्यांच्याच घरात एक लहान मुलगा असतो, तो सारखा ऐकत असतो, आपल्या वडील आईला कसा हाक मारतो, मला कसा हाक मारतो. मग एके दिवशी सुट्टीच्या दिवशी कंडक्टर सोफ्यावर झोपलेला असतो, सुट्टी आहे म्हणून, आणि मुलाला एक बस आणून दिलेला असतो खेळण्यातला, आणि तो मुलगा बस गाडी खेळायला सुरुवात करतो, कंडक्टर आणि ड्रायव्हर. मग तो सुरू केल्यानंतर तो लगेच म्हणायला लागतो, चला 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 चला, ज्या हरामखोराला उतरायचंय त्यांनी उतरा, ज्या हरामखोराला चढायचंय त्यांनी चढा, ज्या हरामखोराने तिकीट काढलं नसेल तर त्यांनी तिकीट काढा. आणि वडिलाला काय येतो, एकदम राग येतो, कारण कुठल्याच आई वडिलाला वाटत नाही आपण कसंही असलं तरी आपला मुलगा मात्र काय पाहिजे, संस्कारी पाहिजे. पण ते तसं कधीच होत नसतंय. मग ते मुलाला मारतात, उभारतात, समजावून सांगतात. तो मुलगा पण म्हणतो, हो बाबा आता करणार नाही, मी आता हरामखोर म्हणणार नाही. मग ते पुन्हा पेपर वाचत बसतात आणि पुन्हा तो मुलगा गाडी खेळायला सांगतो आणि लगेच पहिलंच वाक्य म्हणतो, आताच एका हरामखोराने बस थांबल्यामुळे बसायला उशीर झालेला आहे, आता ज्या हरामखोरांना चढायचंय त्यांनी चढा आणि ज्या हरामखोरांना उतरायचंय त्यांनी उतरा. सांगण्याचं तात्पर्य काय, नुसता सांगून संस्कार कधीही घडत नसतात आणि संस्कार घडवण्याचे केंद्रही कुठं आपल्याला भेटणार नाही. अनेक वाईट संस्कारही असतील, चांगले संस्कार असतील. शाळा हे एक संस्काराचं केंद्र आहे, तिथं चांगलं शिकवलं जात आहे, पण त्याचं समाजात इम्प्लिमेंट होतील का सांगता येत नाही, तरी मुलं वागायला लागतात. पण आजपर्यंत कुठं तुम्ही ऐकलंय का, आमच्या इथे दारू पिण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, आमच्या इथे सिगरेट कसं पेटवतात आणि ते ओढून नाकातून धूर कसं काढतात त्याचं प्रशिक्षण दिलं जाईल, तरी पण समाजामध्ये हे सगळं आपल्याला करताना दिसतात. याचा अर्थच असा आहे की जो आपण समाजामध्ये करतो, वागतो, बोलतो ते मुलं पाहतात आणि त्याच पद्धतीने ते करतात. म्हणून ज्या वेळेला संस्काराचा विचार येतो, ज्या वेळेला शिक्षणाचा विषय येतो, त्यावेळेला आपलं तोंड बंद आणि कृती चालू व्हायला पाहिजे. जर तुम्ही जे कृतीत कराल तेच पोरं करतील, तुम्ही सांगितलेलं करणार नाही. म्हणून जर आपल्याला मुलावर संस्कार करायचा असतील तर आपण ते कृतीत आणायला
पाहिजे. तुम्ही वाचा, अभ्यास करा कितीही वेळा सांगितलं तरी मुलं अभ्यास करणार नाही. त्यासाठी मला स्वतः अभ्यासाला बसावा लागेल. जर मला येत नसेल तर त्याला घेऊन बसावा लागेल, त्याला चित्र समजावून सांगावा लागेल, त्यानंतर त्या अभ्यासाला लागतील. हा सांगण्यात तात्पर्य आहे. म्हणून हा संस्कार आणि शिक्षण करत असताना नेमका रावडी राठोड मधला तो प्रसंग मला आठवतो. त्याच्यात एक फेमस डायलॉग आहे, कोणाला माहित आहे का? मैं जो बोलता हूँ वो नहीं करता हूँ और मैं जो नहीं बोलता हूँ वो डेफिनेटली करता हूँ. नेमका संस्काराच्या बाबतीत मुलांच्या वेळेला आपला असाच होतो. आपण वागतो एक, बोलतो एक, करतो एक, ते मुलांच्या लक्षात येतं. त्यामुळे संस्कार त्याच्यावर रुजत नाही आणि मग आपल्या मुलांचा शिक्षण आणि संस्काराची दिशा आणि दशा बदलते. आणि शाळेत कुठंतरी शिकवलं जातं. संत एकनाथ महाराजांनी उन्हामध्ये तापणाऱ्या रणरणत्या वाळूमधल्या मुलाला खांद्यावर उचलून घेतलं आणि आपण तेच नंतर आपल्याच वेळेला जे पोरग शाळेतून रस्त्यात जात असताना रस्त्यावर कुणी पडलं तर ते उचलायचं दूर, हा सेल्फी काढत बसतो. म्हणजे समाज आणि शिक्षण याच्यात कुठंतरी ताळमेळ बसत नाही. त्यामुळं मैं जो बोलता हूँ वही करता हूँ, जो करता हूँ वही बोलता हूँ, असं जर डायलॉग आपलं झालं तर आपल्या मुलांवर ते संस्कार रुजतील आणि आपल्या मुलांपर्यंत ते आपल्याला पोहोचतील. ते आपण सगळ्यांनी अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे. जर असं झालं तर नक्कीच आपण शिक्षण आणि संस्कार यांच्या माध्यमातून थोर हुतात्मे होऊन गेले, त्यांच्यासारखे हुतात्मे आपण करू शकतो. म्हणून मला सगळ्यांना एवढंच विनंती आज करायचं आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून का होईना आपण जे बोलतो, जे विचार करतो ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे, आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. शेवटी बोलण्यासारखं भरपूर आहे, भरपूर आहेत, पण स्थळ काळ वेळेचा जर विचार करता आपण वेळेस थांबलेलं बरं. नाहीतर मला अगोदरच बोलताना सांगितलेलं आहे कमीमध्ये आटपा. माझं शेवटी कमीमध्ये आटपत नाही, पण ते पर्यंत पोहोचण्यासाठी आता पोहोचलेलं आहे. नेमकं तुम्ही सगळ्यांनी उठून जायच्या अगोदर बंद करा, एवढंच त्यांनी मला सल्ला दिला होता. तर तुम्ही सगळ्यांनी शांतपणाने ते ऐकून घेतलं. तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि ह्या शिक्षण आणि संस्काराच्या माध्यमातून नक्कीच आपण पुढची पिढी घडवूया अशी आपण सगळ्यांनी ठरवूया आणि त्याची सुरुवात आपल्यापासूनच करूया. जाता जाता शेवटच्या 2 ओळी सांगतो, चलो तो सही रास्ते निकल आएंगे, ना भी आए तो नए बन जाएंगे. प्रयत्न करूया छोट्या छोट्या बदल करायचा. चलो तो सही रास्ते निकल आएंगे, ना भी आए तो नए बन जाएंगे. आप यूं ही अगर हाथों पे धर दोगे, ना उम्मीदों के आंसुओं को आंखों को भर दोगे, तो जम जाओगे राही बनकर किसी मोड़ पे. दोस्तों, जीवन का क्रम तो बहाव है, ठहराव नहीं. ठहरो तो भी इस तरह जिसका कोई जवाब नहीं, जिसका कोई जवाब नहीं. धन्यवाद.